बाई सुना, आम्ही बाई सुना, सासूलावी आमच्या संसारात सुना, सासूलावी आमच्या संसारात सुना. बापरे आधी वाटते. बदल बदल ऐकलं की आम्ही बाई सुना, आम्ही बाई सुना, आम्ही बाई सुना, आम्ही बाई सुना, व्यसनलावी आमच्या संसारात सुना, व्यसनलावी आमच्या संसारात सुना. नुकतंच राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आपण साजरी केली. पुत्र व्हावा ऐसा खंदा त्याचा त्रिलोकी झेंडा. माता जिजाऊने शिवबासारखा पुत्र जगाला दिला, जो जगाचा पोशिंदा म्हणून अजरामर झाला. पण आज संस्काराच्या नावाने बोंब असणारे असे सुपुत्र आपण बघतो, जे जग सोडा, परिवार सोडा, पण स्वतःलाही पोसू शकत नाहीयेत, तर व्यसनांच्या आहारी जाऊन भिकारी आणि उधारीवर आपले व्यसन पूर्ण करतात. परिवाराची काय अवस्था होते हे त्यांना माहीतच नसते. आणि ह्यांच्या आईसाहेब घरात येणाऱ्या सुनांना छाती ठोकून सांगत असतात, ए जने मोने रेखे सटव्याय हो, नुसतं माय पोराच्या एकत्र आले का दररोज घराने करत राहता. अहो माय पोर कलदार आहे, कलदार वाजवलं का छान वाजते. प्रशांत भाऊ अशाच का तुमच्या बहिणी पा अशा सुधरावाया सुनायले. हो 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 मोठ्या सांगून राहिले या जनतेने, तुमचा पोरगा बंदा रुपया असा छान वाजते. दारू पिऊन जर आला ना त्याने तर घरचा पत्ता नाही सापडत. अशा व्यक्ती सुपुत्रांच्या आईने जरा आपल्या पुत्रांना थोडे संस्कार, थोडी जबाबदारी जर शिकवली तर घरात येणाऱ्या सुनेला अशी वाक्य गाण्याची पाळीच येणार नाही. कारण तुमच्या व्यसनी पोराला सुधरवायची जबाबदारी घरात येणाऱ्या सुनेची नाही, तर तुमची होती आणि आताही आहे. बया आपल्याला सारं समजलं, पण ह्याले नसेल समजलं ना. नाही नाही त्याला मग सांगूया त्यांच्या हिऱ्याचे घराने. त्याला मग गाऊ एक मी बाई जना, मी बाई जना, मी बाई जना, मी बाई जना, दारू लावी माया संसाराली चुना, दारू लावी माया संसाराली चुना. शिवल्ली, हाय शिवल्ली, अरे वा बायको. तिकडं नुसता पिऊन येत तू. पहिल्या दारेची घेऊन आल्यावर याले माय नाही ना मोदक बर्फी नाही दिसत, तर मग काय दिसत. शिवल्ली, खावा समजू नको. खायर है माय. आम्ही तुला दाड उभा नाही राहता येत, काय तू खावर करता. शिवल्ली, मैं झुकेगा नहीं साला. देगा दूध पिऊन आला आणि मुताला गेला. याला तर माझ्या जीवाले तापच केलं बाबा. काय सांगू मंडळी तुम्हाला, माझ्या पोरग हे बी याच्यासारखंच निघालं. त्याला शाळेत बाप निबंध लिहायला लावला. तर काय लिहिते ते माहित आहे का तुम्हाला? सांगा सांगा. अरे बाप्पा, तो लिहिते पुष्पराज सारखा दारू पिऊन उठणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो माया बाप आहे. त्याने जर पाणी दिलं ना तर तो धक्का 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 बघते. तो माया हा बाप आहे. त्याने उधारीवर दारू कोणी देत नाही, असं कधी होतच नाही. सांगा सांगा सांगा, काऊन नाही भेटत त्याला उधारीवर दारू? अरे बाप्पा, बेवड्याचे मित्र बेवडेच ना. त्याच्या खिशात नसत तर तो देते. आहे का नाही तुम्हाला माहित? हा बरोबर. तेव्हा माझा नवरा पिऊन येते, तेव्हा श्रीवल्ली 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 करते. नाही तेव्हा तने ओ तने. पण तुम्हाला सांगतो मंडळी, मला का नाही फक्त दोन्हीच आवडते. काय सांगू जने माई कर्म कहाणी,
जणीची कहाणी. नमस्कार मंडळी, मी यायची दुसरी सूर. मी बाई रेखा, मी बाई रेखा, मी बाई रेखा, मी बाई रेखा, वाट लावी संसाराची विमल माणिक चल गुटका. आलं नाही वाटते. ते का मी हातानं तर येतच नाही. घोटत घोटत पाहिलं या जणीचं नशीब किती फुटका आहे. दोघही जण गुटखा खाऊन राहिले. तंबाखून जरा वाया गेला तिचा नवस. मग काय तर माया बेवडा नीचा असा. काय रे बंड्या, सारखे दोघं. काय सुरू आहे झालं? काय नाही बा, तुम्ही सांगा काय म्हणता ते. पाहिलेलं का? काय सांगू तुला गोष्ट? विमल म्हणते रेखीले सोड, रेखी म्हणते विमलले सोड. तुला काय वाटते रे, काय करू? काय सांगू, तू या रेखीलाच सोडले का? चल ले का, मी रेखीला सोडतो आता. बाप्पा बाप्पा, पा मंडळी मला सोडायला तयार झाले. कोणाच्या तोंडात कोणाचा गु. काय म्हणून राहिली? ओ नाही ना हो. काही ऐकलं नाही तुम्हाला. बूट म्हटलं. आताच कोणाच्या म्हटलं. पायात कोणाचा बूट असं म्हटलं. फुटला का खाल्ला. लय शफारली तू. घरी चल, पहिले घरी चल. जाऊ दे, जाधव साहेब आहे का पाच. हो जाधव साहेब, ऐकवतो ना.